मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारमध्येच मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे। योजनेवर होणाऱ्या खर्चावर अर्थ विभागाकडून चिंता व्यक्त केली जाते असं सुद्धा समजतंय। योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर 46,000 कोटींचा अतिरिक्त बोजा आहे आणि त्याचमुळे राज्याची सध्या आर्थिक स्थिती पाहता आवश्यक निधीची व्यवस्था कशी केली जाईल याबाबत वित्त विभागाला चिंता पडली आहे। आतापर्यंत 40 लाखांपेक्षा अधिक महिलांनी यासाठी नोंदणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। नमस्कार मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता लाडकी बहीण योजना ही अडचणीत आहे मित्रांनो। आता अर्थ विभागानेच घेतलेले 8 आक्षेप, तर ते कुठले आक्षेप आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता भरपूर ताईंच्या मनात आणि आईंच्या मनात असा प्रश्न निर्माण होत असेल की योजना आता रद्द होणार आहे, बंद होणार आहे। तर काही बंद होणार नाही, काही रद्द होणार नाही। तर कारण ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। नेमका आक्षेप काय ते आपण बघूया। तर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही जाहीर केलेली आहे। जवळपास 40 लाखपेक्षा जास्त ताईंनी इथं फॉर्म भरलेला आहे। ओके, अजून पण फॉर्म मोठ्या प्रमाणे येणार आहेत। सध्या तर एवढा आकडा क्रॉस झालेला आहे। तर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता आर्थिक तरतुदी संदर्भात अडचण असल्याचं स्वतः अर्थ विभागाने म्हटलेलं आहे। तर अर्थ खात्याने या योजनेबाबत काही आक्षेप नोंदवलेले आहेत। तर काय नेमकं अडचण काय, प्रॉब्लेम काय ते आपण बघूया। तर या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपये लागणार आहेत। आता पैसे द्यायचे म्हणजे लागणारच आहे ना, प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये सेंड करायचे म्हणजे सरकारकडे पैसे पाहिजेच ना। आता 46,000 कोटी कुठनं आणणार ते एक प्रश्न विचारलेले आहेत। आणि राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही आहे। तर राज्यावर जवळपास 7.8 कोटीचा कर्ज असताना ही योजना कितपर्यंत योग्य आहे। जवळपास राज्यावर आपण एक राऊंड फिगर आकडा पकडूया, 8 लाख कोटीचा अर्ज आहे। 8 लाख कोटीचा अर्ज आहे। तर ही योजना आणायचं काय गरज आहे असं त्यांचा प्रश्न आहे। मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी 4,677 कोटी जी निधीनं ही मंजूर करण्यात आलेली आहे। तर महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय, आदिवासी विकास, महिला बाल कल्याण असे अनेक योजना असताना हा योजना का आणलेल्या आहेत हा एक प्रश्न उद्भव झालेला आहे तिथं। म्हणजे ऑलरेडी महिलांसाठी भरपूर योजना आहेत, परत ही योजना कशासाठी। आणि सर्वात महत्त्वाचं तर रक्षाबंधनच्या दिवशी 2 हप्ते एकत्रित जमा होणार। तर रक्षाबंधनच्या अगोदरच होणार आहे, त्याच दिवशीने 1-2 दिवस अगोदरच आपल्याला मिळणार आहे। आत्ता पण सांगतो पैसे मिळणार आहेत, कुठे जाणार नाही। आता एकाच लाभार्थ्यांना 2-2 योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे, बरोबर ना। ऑलरेडी महिलांसाठी भरपूर योजना आहेत, तर ते योजना तिथं पण घेतात आणि इथं पण घेण्याची शक्यता आहे। तर यासाठी काही ना काही टर्म्स अँड कंडिशन ते 100% काढतील, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका। ज्यांना काही योजनाच मिळाली नाही त्यांना 100% मिळणार आहे। तर मुलगी 18 वर्षाची होताच 1 लाख रुपये देतो, यासाठी वर्षाला 125 कोटी असे भरपूर। इथं विरोधक काय म्हणतात, विरोधक पण म्हणतात आणि सरकार पण म्हणतोय की बाबा ऑलरेडी महिलांसाठी भरपूर योजना आहेत, तरी पण ही पुन्हा का काढलेल्या आहेत एवढ्या योजना। तर आत्तापर्यंत अशा प्रकारची योजना महाराष्ट्रात आलेली नाही की बाबा तुम्ही फक्त फॉर्म भरा, तुमच्या अकाउंटमध्ये 1,000, 1,200, 1,500 रुपये मिळतात। आत्तापर्यंत कुठलीही योजना आलेली नाही, पहिली योजना आहे। बाकीची योजना कसं आहे, तुम्ही काम करा, पैसे घ्या, पैसे भरा, असल्या प्रकारची योजना आहेत, बरोबर ना। आता लाडकी बहीण योजना तर ऑलरेडी हा जो सरकार आहे ना, सरकार टिकवण्यासाठी ही योजना काढत आहे, सर्वांना माहीतच आहे। तर नेमकं पैसे का देत आहे। आता अर्थ विभाग म्हणतो की बाबा एवढी योजना काढायची काय गरज आहे, एक तर ऑलरेडी कर्जबाजारी आहे, परत पुन्हा कर्जबाजारी कशासाठी। कितीही काय पण होऊ द्या, एकच मी तुम्हाला सांगतो, सर्व ताईंना आणि आईंना एकच गोष्ट सांगतो, ही जी योजना आहे ना लाडकी बहीण योजना, कितीही अडचण असू दे तर तुम्हाला पैसे मिळणार आहे, एवढं तर फिक्स आहे। आपल्याकडे कुठलीही योजना येऊ द्या किंवा भरती येऊ द्या, त्याला विरोधक असतातच। तर आता सरकार आहे, तो सरकार जेणेकरून काही पण होऊ द्या ही योजना चालूच असणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका। आणि सर्वांच्या मनात अजून एक प्रश्न निर्माण होतो की ही योजना किती महिने असणार, किती वर्ष असणार आहे। तर अजितदादा पवार यांनी एकदम क्लिअर केलेलं आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये पुन्हा सरकार आमचंच असायला पाहिजे, म्हणजेच ही योजना कंटिन्यू असणार। तर त्यांचं सरकार नाही बसलं की योजना बंदच होणार नाही, एकदम सिंपल आहे। तर तो व्हिडिओ पण आहे, तो व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या
इंस्टाग्रामवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. इंस्टाग्रामचं लिंक तुम्हाला व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, तिथं मिळून जाईल. तिथं डायरेक्ट तो व्हिडिओ बघा. अजितदादा पवारांनी एकदम क्लिअर सांगितलेलं आहे. आता ही योजना बंद वगैरे काय होणार नाही आहे. सध्या ही रक्षाबंधनला तुम्हाला 2 हप्ते मिळणार आहे. फक्त त्याच्यात टर्म्स अँड कंडिशन, थोडं नियम अटी वाढू शकतात. कारण का महिलांसाठी भरपूर योजना आहेत. हे सर्व गोष्टींचा विचार करून ते काही ना काही नियम व अटी काढणारच आहेत. त्याचं लहानातलं लहान अपडेट आले की आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. फक्त तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचं कुठलंही अपडेट आलं की त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. माझं चॅनलचं नाव आहे MK ऑल न्यूज. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.